एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा मुख्य आरोपी साकीब नाचणचा मृत्यू झालाय। दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। साकीब नाचणला एनआयएनं गेल्या वर्षी अटक केली होती। न्यायालयीन कोठडीत असलेल्या नाचणचा रुग्णालयात मृत्यू झालाय। नाचण भिवंडीतल्या पडघा बोरिवलीत आयसिस मॉड्यूल चालवायचा असा आरोप आहे। तर एनआयए गेल्या वर्षी पडघा बोरिवली गावात कोम्बिंग ऑपरेशन राबवून साकीब नाचणसहित अनेकांना अटक केली होती। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहे साकीब नाचणच्या मृत्यू प्रकरणी? भिवंडीतल्या पडघा आणि बोरिवली गावामध्ये जे तरुण आहेत त्यांना रॅडिकल करून त्यांना दहशतवादी आणि अतिरेकी कारवायांमध्ये एंगेज ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या साकीब नाचणवरती होता आणि गेल्या वर्षी एनआयएनं या बोरिवली गावामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवलेलं होतं, ज्यामध्ये जवळपास 15 जणांना अटक केलेली होती आणि या सगळ्यांचा म्होरक्या साकीब नाचण होता। खरं तर हे सगळं मोठं ऑपरेशन जे आहे ते दिल्लीच्या एनआयएनं राबवलेलं होतं, केलेलं होतं आणि त्यामुळे दिल्लीच्या एनआयएनं या सगळ्यांना अटक केल्यानंतर साकीब नाचणसहित सगळ्या आरोपींना दिल्लीला नेलेलं होतं। तिथे त्यांच्या विरोधात खटला चालवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली होती आणि त्यानंतर या सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली होती, ज्यामध्ये साकीब नाचणचा सुद्धा समावेश होता। साकीब नाचणची न्यायालयीन कोठडीत असताना तब्येत खालावल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। मात्र आता आपण पाहतोय त्याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। त्याला ब्रेन स्ट्रोक आलेला होता आणि त्यामुळे उपचारादरम्यान मागच्या काही दिवसापासून त्याच्यावरती जे उपचार सुरू होते त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। अधिकृत एनआयएनं हे अद्याप तरी स्पष्ट केलेलं नाहीये, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार साकीब नाचणचा दिल्लीतल्या रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।